हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत विधानसभेमध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे मागील वेळेस 4 टर्ममध्ये आमदार राहिलेत आणि माजी मंत्री देखील राहिलेले आहेत. परंतु त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर कशा पद्धतीचा आपला प्रवेश झालाय, काय खरं म्हणजे मी शिवसेनेच आहे. शिंदे साहेबांची शिवसेनाच आहे, बरोबर आहे. खरं म्हणजे आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला नेहमी सांगायचे आणि सांगितलं की अन्यायाच्या विरोधात लढा तुम्ही, बरोबर आहे. या लोकसभेच्या तिकीटाच्या बाबतीत याच्या अगोदरच्या वेळेस सुद्धा मी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं, पण उद्धव साहेबांनी सांगितलं की माझी काही मजबुरी आहे म्हणून देत आहेत. मग मी म्हणलं साहेब सगळ्यात सिनियर मी आहे, जवळ 50-60 लाखाचं साहित्य आणून ठेवलं प्रचाराचं, कुणी कॉम्पिटिटर नव्हतं. खरं म्हणजे हेमंत पाटलाचा संबंधच नाही, त्याचा मतदारसंघ सुद्धा नाही लोकसभेत नांदेडचा तिकडचा. म्हणजे इथं तुमच्याकडे उमेदवार तुमचा कार्यकर्ता असताना तुम्ही बाहेरच्याला काढले आणि पक्षप्रमुखाची मजबुरी कशी आवश्यकता आहे, कारण ते प्रमुख आहेत. त्यांना वाटलं की हे असं करायचं तसं काय तसंच होत असते पक्षामध्ये. पण त्यावेळेस तिकीट मिळालं नाही. मी म्हणलं ठीक आहे. आणि मग त्यावेळेस तिकीट मिळालं नाही. काही लोक म्हणतात विरोधात काम केलं, हो केलं. रागाच्या भरात ते मी काही कुठं फिरलो नाही, काही सांगितलं नाही कोणाला, पण एक नाराजी व्यक्त केली मी. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि उघड होतं, ती काय असं काही लपून छुपून नाही. मला म्हणायचं की सर खासदार उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये तुम्हाला बरंच काही मिळालं, परंतु तुम्हाला ही पक्ष सोडण्याचं नेमकं कारण काय? मी सांगेल, मी पूर्ण झालंच नाही माझं, बरोबर आहे. मागच्या वेळेस हा प्रकार झाला, यावेळेस तर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं असं म्हणणं होतं, जिल्ह्याच्या माणसाला तुम्ही तिकीट द्या, प्रत्येक वेळी नांदेड जिल्ह्याच्या माणसाला तिकीट द्या. बरं, असा आग्रह नव्हता की मलाच द्यायचं, बरोबर आहे. पण यावेळेस काय कारण आलं काही कळालं नाही. उद्धव साहेब नेहमी काय करतात की पदाधिकाऱ्याची बैठक बोलवतात, चर्चा करतात 1 to 1, मग निर्णय देतात. यावेळेस तर गंमत झाली. उद्धव साहेबांनी मिटिंग बोलवली, दुपारी 12-12:30 मिटिंग ठेवली, सकाळी 8 वाजताच उमेदवार जाहीर केला. याचा अर्थ घ्यायचा काय? म्हणजे दोन्ही वेळेस अन्याय केला आणि बाळासाहेबांनी सांगितलं अन्यायाच्या विरोधात झगडायचा, आणि म्हणून या अन्यायामुळं मी हा निर्णय घेतला आणि विरोध केला. त्याच्यामध्ये असं काही पक्ष बदललं किंवा दुसऱ्या पक्षात गेलं म्हणजे काय फार काही असं झालं असं काही होत नाही. अनेक तुम्ही बघता ना, आता जसं एक मोठं उदाहरण सांगतो, पवार साहेब काँग्रेसमध्ये होते, बरोबर, सोडली पवार साहेबांनी काँग्रेसनं की नाही, दुसरा पक्ष स्थापन केला. आणि त्यांच्याबरोबरचे जे लोक होते त्यांनी काँग्रेस सोडली, त्यांच्यासोबत गेले. आणि कुणी जर काय असं म्हणत असेल की हे पळून गेले, पळून जायचा याच्यात विषयच नाही. मी काय कोणत्या पदावर नाही, मी एक साधा शिवसैनिक आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आता म्हणलं हे किती दिवस चालू राहणार, पुढचा काही विषयच नव्हता, बरोबर आहे. आणि म्हणून मी या नाराजीपोटी, आणखी बरेच कारण आहेत पण ते काही असं वैयक्तिक असतात, सांगायचे नसतात. काल महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते नागेश पाटील आष्टीकर खासदार यांचा नागरी सत्कार वसमत येथे झाला आणि तुमच्यावर काही आरोप देखील करण्यात आलेले आहेत की तुम्ही पाठीमागे बसून अपप्रचार देखील केलेला आहे, काय सांग? बघा, मी सांगितलं ना अन्यायाच्या विरोधात झगडणं, असं कुणीतरी सांगायला पाहिजे की यांनी असं असं केलं. मी आष्टीकरच्या प्रचारादरम्यान पूर्ण प्रचारात त्यांच्यासोबत होतो, बरोबर आहे. उद्धव साहेबांच्या सभेला सुद्धा होतो, बरोबर आहे. पण या प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट जाणवली की ते कधी काही विचारातच घेत नव्हते आमच्यासारखे काही लोकांना. आणि म्हणून साहजिक आहे, हे कसं आहे, हे नैसर्गिक भावना निर्माण होतात, बरोबर आहे. आणि म्हणून असं घडलं, असं काय त्याच्यात काही. आणि मी एक सांगतो, माझा रोष आष्टीकरवर नाहीच वैयक्तिक, माझा रोष पक्षप्रमुखावर, पक्षावर रोष आहे.
आष्टेकर काय माझा मित्र आहे, आज नाही उद्या भेटतो आम्ही, त्याचं काय काय मोठं एक गणित नसतंय. आपण या शिवसेनेमध्ये गेलात तर अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी नाराज झालेत, अस्तव्यस्त झालेले आहेत. कार्यकर्त्यांचा काय सांगाल? कार्यकर्ते ज्यांना माझ्यासोबत यायचं त्यांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांच्या सोबत आहे. कुणाला जबरदस्ती करायचा विषय नाही. मी अशा बऱ्याच कार्यकर्त्याला सांगून टाकलं, बाबा मी आता हा पक्ष सोडणार आणि शिंदे साहेबासोबत जाणार. ज्याला वाटतंय माझ्यासोबत यायचं, माझ्यासोबत या, नक्कीच पहिल्यासारखंच आपण आपलं मिळून काम करू. त्याला यायचं नाही, त्याला माझी जबरदस्ती नाही, कारण लोकशाही आहे. हो, लोकशाहीत कोणता पक्षात राहायचं आणि कुठं जायचं हा वेगळा विषय. त्याच्यात एका कार्यकर्त्याने काहीतरी कुठेतरी असं सांगितलं, गद्दारी केली. गद्दारी ह्या शब्दाचा त्याला अर्थ नाही कळाला. गद्दारी म्हणजे तुम्ही काहीतरी मोठ्या पदावर आहेत, काहीतरी आहे तुमच्याकडे, आणि हे करता करता सोबतच्या धोका देऊन पळाले. माझ्याकडे कुठलं पद नाही, काय नाही, मी साधा शिवसैनिक आहे. इतर राहिलो कारण तितर काय फरक पडत नाही. तर हे आहेत माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा. ते म्हणाले की माझ्यासोबत जे कार्यकर्ते येतील त्या कार्यकर्त्यांसोबत मी चलेल, असं देखील या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.